हॅलो गाईज, तर सलग 2-3 सुट्ट्या मिळाल्यामुळे बेट ठरला आहे मुंबईला जाण्याचा. त्याच्यासाठी पहिली ट्रॅव्हलर बुक केली होती केसरकरांची. मस्त बेड होता यार, एक नंबरच. स्लीपर होती फुल. दाखवतो भडगावरूनच मला पिक करण्यात आलं कारण की ती नेसरीवरून येत होती. मग मस्तपैकी असं सनकिस्ट व्ह्यू होता. झोपूक असं मस्तपैकी कसलं भारी चकचकायलं. आता तुम्हाला मी बस दाखवतो. हा आमचा 8 आणि 9 नंबर. खाली एक होता, वरती एक. असं मस्तपैकी बेड होते आणि एकदम क्लीन, भारीच होतं. म्हणजे ते 5 स्टार हॉटेल कसे असतात तसं वाटत होतं ते. फक्त जरा टायरीवर असल्यासारखं वाटत होतं, वर खाली असं 2 बॅगा पॅक केल्या. मग मध्ये थांबली ती पेट्रोल घालायला, एकदम फुल करून घेतली. मग मी पण जरा खाली उतरलो, म्हटलं जरा पाय मोकळे करूया. अजून थोडं लांब गेलोच नव्हतो, तिथल्या तिथंच त्यांनी सगळ्यांना पिकअप करत होते, त्यामुळे वेळ लागला. असं शूज खाली ठेवायला जागासुद्धा असते आणि वरती दुसऱ्यांचं सीट असते, खाली आपलं सीट असते. मग मी बस सगळी फिरून दाखवतो तुम्हाला आता. अजून बसमध्ये कोण नव्हतं, त्यामुळे मला पण कंटाळा आलेला. मग आलो लगेच, जाऊन पडूया म्हटलं जरा, नंतर झोप लागेल नाही लागेल सगळी गर्दी झाल्यावर. मग 8 आणि 9 नंबरचं सीट आमचं होतं. तिथं मस्त की तुम्हाला ब्लँकेटसुद्धा देतात, काय प्रॉब्लेम नाही, छान गरम असते. परत AC सुद्धा असतो, 1, 2 आणि ते वरचं काय होतं काय माहीत, 2 असं मोबाईल ठेवायला केस पण होता आणि 2 पुढे आणि 2 मागे AC होते. बाजूला कर्टनसुद्धा होते. काही कळतच नाही बाहेर काय चाललं ते. मस्त होतं ओव्हरऑल. मग एक छोटीशी झोप काढून मी थांबलो. कोल्हापुरात पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागला आणि कोल्हापुरातून पण एक पिकअप होतं. कोण येणार आहे ते तुम्हीच बघा. त्यासाठी मी उठून बसलो, नाहीतर म्हणणार निवांत झोपून टाकल्या गाडीमध्ये असं म्हणायला नको. त्यामुळे मी थोडं बघत होतो, कारण की त्या खिडकीतनं तर काय दिसलंच नाही. मग मी समोर जाऊन ड्रायव्हरकडे थांबलेलो की हां बाबा कुठे आलो, काय चाललं. भारी वाटतं असं समोरून बघायला, कारण की आत काय विषय चाललं त्याच्यात कळतच नाही. मी साईडला घेतली, कावळ्या नाकावर गाडी थांबली होती. शावरा मामा तर माझ्यासोबत श्रुतिका सुद्धा चला पेअरिंग झाली. तिने गेलेला प्रवास फार कंटाळा, तिला पण 2 दिवस सुट्टी होती, सॅटर्डे संडे धरूनची. त्यामुळे तिला सुद्धा घेऊन चाललोय सोबत. रुक चालली बघा पुढं, इकडं नाही इकडं, इथं जायचं आहे आपल्याला. वेलकम. बहिणी आलीच, झोपतो आता ठरवलं ही आल्या म्हटल्यावर निवांत मी झोपून टाकणार. ती झोपते का नाही बघूया. गाडी परत थांबवली गेली कोल्हापुरातच जेवणासाठी. तिथं पण हॉटेलला जरा फ्रेश वगैरे झालं, बघितलं इकडे तिकडे काय विषय चाललाय. हे कसलं काय LO885 आणि हा होता बसचा नंबर, जो मी आतापर्यंत बघितला नव्हता, त्यामुळे आधी बघून घेतला आणि मग हॉटेलमध्ये हलकं फुलकं जेवण घेतला. ते आमचं पिवळं बस. अजून आम्ही कोल्हापुरातच भिरकटत फिरायला झालं. इथं जेवण झालं की मग रॅव. हाय श्रुतिका, कशी आहे? मी जेव्हा पण बाहेर जातो तेव्हा माझे फोटोज मी कधीच काढत नाही. माझ्याकडे फोटो काढायला कोण नसते. आता आपल्याकडे फोटो काढायला माणूस आहे, त्यामुळे कुठे पण गेल्यावर आपण फोटो काढणार आहे. एवढी सगळी मला बसमधनं बघायला तरी पण आपण निर्लज्जासारखं फोटो काढत थांबलेलो आहोत. वाईट वाटून घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचं, होय की नाही बाळ? येस. घरी झालं. मी आता तुम्हाला एक गरमागरम न्यूज देणार आहे. आम्हाला इथं कोल्हापुरात डॉल्फिन्स दिसलेत, सांगतो तुम्हाला, दाखवतो. एक पिंक कलरची, एक ब्ल्यू आणि एक येल्लो जस्ट गेली. दाखवू? पिंक डॉल्फिन आणि माग आहे ती मस्त आहे. ब्ल्यू गेली आताच एक, ही येल्लो आहे. क्लब ऑफ डॉल्फिन मस्त आहे.
आणि आज तशी 14 फेब्रुवारी होती, म्हणजे सेंट व्हॅलेंटाईन यांची जयंती असते ना त्या दिवशी. मग मी आगाऊपणा करत मस्तपैकी स्टेटस टाकलेला. सगळ्यांचे रिप्लाय आले BF काय BF एवढंच, कारण की आपल्याला बाहेर थांबून थांबून थंडी वाजायला. त्यामुळे आपण प्रवेश घेऊया बसमध्ये. बाकीची केव्हा येतील तेव्हा येतील. जेवून झोपले आता बसमध्ये आलो, निवांत झोपून टाकणार आहे. सकाळी 7 पर्यंत तरी नक्की पोहोचेल मी मुंबईमध्ये. आय होप सो. आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. बाय.